पूर्णा नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकारणात मोठा बदल. 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सैना पूर्णा शहर विकास आघाडीने निवडणुकीत सौ विमलबाई लक्ष्मण कदम नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या. त्यांनी सौ प्रेमला एकलारे यांचा 324 मतांनी पराभव करत विजय मिळवला. आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी सर्व नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आणि दिलेला शब्द पाळू अशी ग्वाही दिली. यावेळी प्रभाग क्रमांक 5 मधून सौ अर्चना मिलिंद कांबळे, मुकुंद भोळे, प्रभाग क्रमांक 7 मधून लक्ष्मीबाई भालेराव, प्रभाग क्रमांक 10 मधून कौशल्या भोसले, सुनील जाधव, प्रभाग क्रमांक 2 मधून मीरा विश्वनाथ होळकर, प्रभाग क्रमांक 6 मधून अब्दुल मुजीब आदी उमेदवारांनी विजय संपादन केला. तर सर्व पूर्णा शहरात रॅली काढत सर्वांचे आभार मानले. सर्वांचं कौतुक कमी आहे सलीम सौदागरचं. त्याच वार्डामध्ये आमचे खतुलभाई, बब्दुलभाई आणि आमचे गायकवाड हेही ताकदीने लढले, पण त्यांनी दिले जे मतं दिले ते समान मतं अध्यक्षाला तेवढेच मतं पडले, त्यांनाही तेवढाच मतं पडले. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मुजीबभाई आमचे निवडून आले, पण थोडेसे एक 10 मतांना आमचे दम्मा निर्मले आमचे 10 मतांनी आमचे पडलेत. मी त्यांनाही सांगू इच्छितो, काही घाबरून जायचं कारण नाही. आपण सगळ्याला घेऊन बट्टी कारभार करतील हे मी तुम्हाला आश्वासन देतो. सगळ्या सोबत घेऊन आपण काम करू आणि या पूर्णेचा आपण जे जे शब्द दिले त्या पूर्णेला आपण या पूर्णेचा विकास करू. आपण राजकारण कधी कोणासोबत करणार नाही. आणि मी विरोधकालाही सांगू इच्छितो, आता आपण निवडणूक झालेली आहे आणि निवडणूक झालेली आहे, जीत झालेली आहे, जीत झाली, कुणाची हार झाली, आपण सगळे मिळून या शहराचा आपण विकास करू. या निमित्ताने आपल्या विजयाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, आजचा दिवस खूप चांगला आहे म्हणून मला कोणावर टीका करायची नाही. आमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे, त्यामुळे आम्हाला कोणावर काही बोलायचं नाही. आम्ही कोणाला आधी बोलत नाही, पण आमच्यावर जर कोणी जर विचार केला बोलायचा तर आम्ही त्याला सोडतही नाही. त्या पद्धतीने मी आपल्याला सांगू इच्छितो. आता आमची गंगाखेडचा गड आला, पण आमचा सिंह गेला. 15 नगरसेवक निवडून आले, पण आमचा थोड्याशा मतांनी अध्यक्षाचा पराभव झालेला आहे. हरकत नाही. त्यामुळे निश्चितच मी गंगाखेडच्या जनतेचाही मनापासून आभार व्यक्त करेन, कारण 15 नगरसेवक निवडून दिलेत. 15 आजपर्यंत 30-40 वर्षामध्ये कधी 15 नगर कुणाचे आले नाहीत, पण एक साईड मला 15 नगर निवडून दिले. आमचं क्रॉस वोटिंग खूप झालं, 50-50% क्रॉस वोटिंग झालं. असं मला त्याच्यावर काही बोलायचं, त्याचं उत्तर मी तिथं देईन, मी तिथं बोलेन. पण आपल्याला सर्वांना विनंती करायची, आमच्यावर विश्वास ठेवा, बट्टी भावावर विश्वास ठेवा आणि माझ्या आलेल्या नगरसेवकावर विश्वास ठेवा. आणि जे जे आता आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही राजकारण करायचा प्रयत्न 100% करू. जे जे अपक्ष असतील, ज्यांना ज्यांना आमच्या सोबत काम करायचं असेल त्यांना मी आज खुलं आव्हान देतो, त्यांना मी खुलं आव्हान देतो की अपक्ष मी आलेले जे नगरसेवक आहे 2 आहेत, 3 आहेत, 1 आहे, 2 आहे, जे जे काही नगरसेवक आलेले आहेत त्यांना मी आव्हान देऊ इच्छितो. आम्ही निश्चित तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला आम्ही सोबत घेऊन या पूर्णेचा विकास करू ही आपल्याला शब्द देतो. आणि आमचे दार 100% उघडे. आपण या, आपण निश्चितच आपण ज्या म्हणताना आपण काम करू. फक्त 1-2 मी काही सांगेन, काही लोकांना मी सोबत घेणार नाही, अजिबात काही लोकांना मी सोबत घेणार नाही. मी ठरवलेलं आहे, ज्याला घ्यायचं नाही त्याला मी घेणार नाही. पण ज्यांना सोबत माझ्याजवळ भरपूर आहेत आलेले जे आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन मी या पूर्णेचं राजकारण करेन, एवढा मी आपला एक शब्द देतो. आणि निश्चितच बंटीचं आणि या माझ्या आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या राजू ॲडव्होकेट आपले राजू भालेराव आहे, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. त्यांनी खूप भरपूर मेहनत घेतली. मग आता प्रत्येकाला कमी जास्त बोलता येणार नाही, प्रत्येकालाच मेहनत घेतलेली आहे. आणि मी सांगतो माझ्या इथल्या नगरसेवकांनी एकही, मी सांगतो तुम्हाला, जास्त क्रॉसिंग किंवा काही केलेलं नाही. उघडं दिसतंय आपल्याला. जेव्हा जेव्हा मतं पडलेत त्याप्रमाणे मला उघड दिसतंय की इथं जास्तीत जास्त थोडा बहुत मताचं झालं असेल, पण कधी कधी नगरसेवकाला कमी आहेत, पण वरच्या फुला मतं जास्त आहेत कुठे कुठे. म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक आहे या पूर्णेच्या नागरिकांचं, या पूर्णिकांच्या मतदारांचं. आणि म्हणून परत एकदा मी सांगतो आपल्याला, निश्चित माझा पूर्णेचा आता प्रवास जास्त वाढेल आणि पूर्ण जिथं निश्चित या पूर्णेचा विकास मी जे जे शब्द दिलेले ते शब्द मी पूर्ण करेन असा शब्द देतो आणि थांबतो. सर्व
विजय रॅली निमित्त आपण सर्वजण जमला तिथं आणि मला आमदार साहेबांना माझ्यावर विश्वास टाकून आणि माझ्या 23 नगरसेवकांना माझ्यावर विश्वास टाकून आणि मतदारांना मला एवढं भरपूर मतदान दिलं की मी याचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्याला सोबत घेऊन मी काम करीन आणि मी दिलेले शब्द तुमच्या सोबत पाहिन. मी एवढे गवाही देतो आणि माझे